गण गणपते नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपती बाप्पा मोरया। नमस्कार। सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या अंगारक संकष्टी चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। फक्त आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज मंगळवारच्या दिवशी संकष्टी चतुर्थी आलेली आहे। बघा, ज्या मंगळवारी संकष्टी चतुर्थीचा योग असतो तर त्या चतुर्थीला आपण अंगारक योग असे म्हणतो। हा अंगारक संकष्टी चतुर्थीचा योग क्वचितच कधीतरीच पाहायला मिळतो, जो अत्यंत पवित्र असतो। संकष्टी जिच्या नावातच सगळं काही आहे, संकटांचा नाश करणारी आणि इच्छांची पूर्तता करणारी। आपल्यापैकी असंख्य लोक असे आहेत की जे नित्य नियमाने प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत धरतात। बरेच लोक असे आहेत की ज्यांना व्रत जमत नाही, उपवास शक्य होत नाही, तर ते उपाय करतात। बघा, ज्यांना कुणालाही संकष्टी चतुर्थीचं व्रत धरायचं आहे की आम्हाला या संकष्टीपासून व्रत धरायचं आहे, तर ज्यांना असं म्हटलं जातं नव्याने संकष्टीचं व्रत धरायचं असतं, तर अंगारक योगापासून कंटिन्यू संकष्टी चतुर्थीचं व्रत धरलं जातं। वेगवेगळे संकल्प केले जातात, उपाय आणि सेवांची सुरुवात केली जाते। कारण अंगारक योगावरती तुम्ही कुठलीही सेवा केली किंवा कुठलाही उपाय केला तर तो शीघ्र लाभदायी असतो। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इच्छा प्राप्तीसाठी मनात असणारी किती कठीण इच्छा असेल ती इच्छा पूर्ण करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। आज अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभरात कधीही हा नारळाचा एक उपाय जर तुम्ही केला तर तुमची कठीणातील कठीण, सतत अपूर्ण राहणारी, तुमच्या मनात असणारी कुठलीही शीघ्र इच्छा त्वरित पूर्ण होईल। हा उपाय आपल्याला सकाळी 9 पासून रात्री 12 पर्यंत कुठल्याही वेळात करता येणार आहे। आता यासाठी आपल्याला लागणार आहे नारळ। घरात असणारा किंवा दुकानातून एखादा खरेदी केलेला एक सुंदर नारळ घ्यायचा आहे। नारळात पाणी असावं, नारळाची छान शेंडी असावी, नारळाला थोडी सालही असावी, असा पाणीदार एक नारळ घ्यायचा आहे। स्वच्छ पाण्याने तो धुवायचा आहे। खूप सालं असेल त्या नारळावरती तर ती काढायची आहेत, बाजूला करायची आहेत। आता हा जो नारळ आहे, या नारळाला तुम्हाला हळद लावायची आहे। एका वाटीमध्ये हळद घ्यायची, त्या हळदीमध्ये थोडंसं अत्तर घालायचं, सुगंधी अत्तर, हिना, मोगरा, जाई, जुई, गुलाब, कुठलंही तुमच्याकडे कुठलंही अत्तर असेल ते थोडं अत्तर हळदीत मिक्स करायचं, थोडं पाणी घालायचं, पूर्ण ते मिक्स करून या संपूर्ण नारळाला लावायचं। संपूर्ण शेंडीपासून सालांपासून सगळा नारळ हळदीने पिवळा करायचा। ठीक आहे। आता हा हळदीचा नारळ एक 5 मिनिटं सुकू द्यायचा, थोडासा सुकवायचा नारळ, फॅन खाली ठेवा, कुठेही ठेवा, पण तो सुकवा। आता एक विड्याचं पान घ्यायचं आहे। विड्याचं पान म्हणजे खाऊचं पान, कुणी त्याला नागवेलीचं पान असेही म्हणतात। विड्याचं पान तुमच्याकडे नसेल, तुम्ही त्याच्या ऐवजी आंब्याचं पान घेतलं तरीही चालेल। जे कुठलं पान घेतलेलं आहे ते स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे। स्वच्छ पाण्याने धुवून हे पान सुद्धा तुम्हाला थोडंसं सुकवायचं आहे। त्या पानावर आपली इच्छा लिहायची आहे। जी कुठली इच्छा असेल, नोकरी, व्यापार, प्रमोशन, पैसा, कर्जमुक्ती, संतानप्राप्ती किंवा मग नोकरी, गाडी, जे काही तुम्हाला हवं असेल ते तुम्हाला त्या पानावरती लिहायचं आहे। लिहत असताना तुम्हाला एका वाटीमध्ये चंदन किंवा कुंकू किंवा तुम्ही दोनही मिक्स केलं तरीही चालेल, हे मिक्स करून हाताच्या उजव्या हाताच्या या बोटाने ती इच्छा त्या पानावर लिहायची आहे। पुन्हा एकदा बघा, उजव्या हाताच्या या बोटाने ती इच्छा त्या पानावर लिहायची आहे। ठीक आहे। आता काय करायचं, कुठल्याही गणपतीच्या मंदिरात जायचं, कुठेही जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर आहे अशा मंदिरात जायचं। मंदिरात गेल्यानंतर सगळ्यात पहिले इच्छापूर्तीचं जे पान आहे हे गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं। तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर ठेवणं शक्य नसेल, गणपती बाप्पांच्या समोर हा उपाय करणं शक्य नसेल, तुम्ही घरीच आपल्या देवघराच्या समोर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तिथे हा उपाय केला तरीही चालेल। आता हे पान गणपती बाप्पांच्या समोर ठेवल्यानंतर जो पूर्ण हळद लावलेला जो नारळ आहे, हा नारळ त्या पानावर ठेवायचा। ठीक आहे। आता हा पूर्ण पिवळा नारळ त्या पानावरती ठेवल्यानंतर एक लाल रंगाचा धागा घ्यायचा। लाल पिवळा घेऊ शकता, फक्त लाल कलावा घेतला तरीही चालेल। तुमच्याकडे जसा धागा असेल लाल रंगात तो लाल धागा घ्यायचा।
हा लाल धागा आपल्या उजव्या हातात ठेवायचा, गणपती बाप्पांचं स्मरण करायचं, बाप्पांना आपली इच्छा सांगायची आणि 7 वेळा अथर्व शीर्ष म्हणायचं। हा धागा असाच उजव्या हातात ठेवायचा, गणपती अथर्व शीर्ष पूर्ण म्हणायचं, त्या धाग्याला गाठ मारायची। पुन्हा तो धागा असाच हातामध्ये ठेवायचा, पुन्हा सेकंड टाइम गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं, पुन्हा अथर्व शीर्ष म्हणून झाल्यानंतर त्या धाग्याला गाठ मारायची। तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, पाचव्यांदा, सहाव्यांदा आणि सातव्यांदा 7 गाठी मारून तुम्हाला 7 वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि 7 गाठी मारलेला अभिमंत्रित केलेला हा धागा त्या नारळाला व्यवस्थित गोल तुम्हाला गुंडाळायचा आहे। हा धागा त्या नारळाला व्यवस्थित गोल गुंडाळलात तुम्ही की त्याच्यानंतर हा जो नारळ आहे हा नारळ पुन्हा एकदा त्या इच्छापूर्तीच्या पानावर ठेवून द्यायचा। आता हे पान जे आहे ते आणि तो नारळ आपल्या दोनही हातांच्या ओंजळीत घ्यायचा। हातावर पान असेल आणि त्याच्यावरती हा नारळ असेल, नारळाला तो धागा असेल, अशा पद्धतीने हा नारळ आणि ते पान गणपती बाप्पांच्या समोर असं पकडायचं। पकडून तुम्हाला गणपती बाप्पांवरून 3 वेळा हा नारळ ओवाळायचा आहे। 3 वेळा हा नारळ ओवाळून झाला की त्याच्यानंतर संपूर्ण संकष्टी चतुर्थी संपेपर्यंत हा नारळ किंवा हे पान गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं आहे। ते उचलायचं नाही, काय नाही, काहीच नाही। फक्त जो इच्छापूर्तीचा धागा त्या नारळाला गुंडाळला होता तो काढून घ्यायचा। लाल धागा इच्छाप्राप्तीचा अभिमंत्रित केलेला तिथून उचलायचा। हा धागा उचलून आपल्या उजव्या हाताच्या मनगटाला बांधायचा। 7 गाठी बांधलेला अभिमंत्रित केलेला हा धागा नारळावरून सोडून आपल्या उजव्या हाताला गुंडाळायचा आणि त्याला गाठ मारायची। हा धागा आपल्या उजव्या हातात ठेवायचा। आता मंदिरात हा उपाय केला असेल तर तो नारळ आणि ते पान ते तिथेच राहू द्यायचं। आता ते ब्राह्मण भटजी लोक असतील ते जे काही त्याचा प्रसाद वगैरे करतील किंवा अन्य काही करतील, पण जर घरी हा उपाय केला असेल तर रात्रभर हा नारळ आणि ते पान तसंच ठेवायचं। दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या बुधवारच्या दिवशी हे जे इच्छाप्राप्तीचं पान आहे हे निर्माल्यात टाकून देऊ शकता, एखाद्या झाडाखाली टाकून देऊ शकता आणि जो हळदीचा नारळ आहे तो नारळ मात्र लाल कापडात बांधून आपल्या घरामध्ये गुप्त ठेवू शकता। ज्या दिवशी तुमची इच्छा होईल, ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल, 2 दिवसात, 4 दिवसात, 8 दिवसात, 11 दिवसात, तुम्हाला मी खात्रीने सांगते की पुढची संकष्टी येण्याच्या तुमची इच्छा आवर्जून पूर्ण झालेली असेल, कारण हा माझा स्वतःचा 3ऱ्यांदा आलेला अनुभव आहे। त्यामुळे पुढची चतुर्थी येण्याच्या आत तुमची इच्छा कितीही मोठी असेल, कितीही कठीण असेल, ती आवर्जून पूर्ण होईल। इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी हा नारळ आपल्याच घरात फोडू शकता किंवा गणपती बाप्पांच्या मंदिरात घेऊन जाऊ शकता आणि तिथे फोडू शकता। आता जर गणपती बाप्पांच्या मंदिरात हा नारळ फोडला असेल तर 1 खोबऱ्याची वाटी बाप्पांच्या समोर ठेवायची, 1 घरी आणायची आणि प्रसाद करून खायची। घरीच नारळ फोडला तर 2ही खोबऱ्यांच्या ज्या वाट्या आहेत त्याचा गोड प्रसाद किंवा काहीतरी गोड करा आणि घरातल्या सगळ्या सदस्यांनी मिळून खा। आता हा धागा तुम्हाला तोपर्यंत तुमच्या उजव्या हाताला ठेवायचा आहे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाहीये। हा इच्छाप्राप्तीचा धागा जर तुम्ही या संकष्टी चतुर्थीला तुमच्या हातात बांधला तर तुमच्यात असणारी जी काही नकारात्मक शक्ती आहे ती सुद्धा तुमच्या आयुष्यातून दूर होईल। काही नजर लागलेली असेल, कोणी तांत्रिक मांत्रिक बाधा केलेली असेल ती सुद्धा तुमच्या आयुष्यातून कायमची दूर होईल। तुमच्या आयुष्यामध्ये सतत तुम्हाला येणारं अपयश थांबेल, प्रगती होईल, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यश मिळेल। हा धागा नेहमी तुमचं संरक्षण करेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल। तुम्ही प्रत्येक संकष्टीला हा उपाय करू शकता, पण ही अंगारक संकष्टी आहे। मी स्वतः हा उपाय असंख्य वेळा केलेला आहे आणि बऱ्याच वेळा मला त्याचा अत्यंत पॉझिटिव्ह अनुभव आलेला आहे। ज्यांची ही इच्छा काही केल्या पूर्ण होत नाहीये त्यांनी आवर्जून करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा।